एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये एखादा गंभीर स्वरूपाचा इन्सिडेंट झाल्यानंतर त्याची पाहणी करायला ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा तातडीनं त्या ठिकाणी धाव घेते, त्यावेळेला तिथल्या लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्यच आहे की अशी घटना घडल्यानंतर तिथं धाव घेणं, त्या ठिकाणी जाऊन भेट देणं, याचा अर्थ कुणाच्या तरी समर्थनार्थ तिथं गेलं असा अर्थ काढणं एकदम चुकीचं आहे। त्या ठिकाणी तशा पद्धतीचा प्रयत्न झाल्याच्या संदर्भात कुठेही कुणी म्हटलेलंही नाही। त्यामुळे संबंधित अपघातग्रस्त झालेले जे आहेत किंवा ज्यांचं त्यात निधन झालेलं आहे त्यांच्यापैकी देखील कोणी म्हटलेलं नाही। तिथं पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी किंवा तिथं पोलीस स्टेशनचे किंवा इतर नागरिक जे आहेत त्यांनी देखील तसं कुठं म्हटलेलं नाही। लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं ते कर्तव्यच असतं त्या ठिकाणी जाऊन भेट देणं। उलट त्या ठिकाणी संबंधित जो कोणी मुलगा जो आहे ज्यांनी दारू पिऊन त्या ठिकाणी हा ऍक्सिडेंट केला त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। तो मुलगा मायनर असल्यामुळे म्हणजे त्याचं 17 वर्ष 8 महिने असं वय असल्यामुळे किंवा 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे तो जामिनावर सुटला गेला। त्याच्यामध्ये देखील प्रयत्न चाललेला आहे की त्याला प्रौढ समजून त्या ठिकाणी ती कारवाई झाली पाहिजे। संबंधित बार मालक, बार चालक, अमुक तमुक जे कोणी आहेत ते सगळ्यांच्यावर कारवाई झाली, सगळ्यांना अरेस्ट झालेली आहे। त्याचबरोबर त्या संबंधित मुलाच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांचा देखील शोध चालू आहे, त्यांना देखील लवकरात लवकर अरेस्ट होईल। अतिशय चुकीचं आहे। आम्हाला त्या ठिकाणी न्यायपालिकेवर भाष्य करता येत नाही किंवा कुठल्याही यंत्रणेला करता येत नाही। शेवटी तो न्यायालयाच्या न्यायबुद्धीचा तो विषय आहे। तुम्हाला किंवा मला किंवा भारतातल्या कुठल्याही संवेदनशील नागरिकाला अशा प्रकारामध्ये या पद्धतीच्या शिक्षा देणं हे गैरलागू आहे असं आमचं मत आहे। त्याला जबर अशी शिक्षा व्हायला पाहिजे होती किंवा जामिनाच्या बाबतीमध्ये ज्या अटी घातल्या त्या हास्यास्पद वाटतायत आणि त्या एकदम तकलादू स्वरूपाच्या आहेत। याच्यातून कदाचित असे ऍक्सिडेंट करणारे किंवा दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकतं की जर निबंधच लिहायचा असेल आणि ट्रॅफिक कंट्रोल 2 दिवस जाऊन करायचं असेल किंवा ऍक्सिडेंट झाल्यानं मदत करायची असेल तर मग काय फरक पडत नाही, एखादा ऍक्सिडेंट झाला तरी हा मेसेज जाऊ शकतो। त्यामुळं न्यायपालिकेच्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ न्यायालयांनी याची चिकित्सा करण्याची आवश्यकता आहे। संबंधित न्यायाधीशांनी कुठल्या तरतुदीच्या आधारे या स्वरूपाच्या शिक्षा दिल्या हे समजायला काही मार्ग नाही। कुठल्याही कायद्याच्या पुस्तकामध्ये निबंध लिहायला लावण्याची शिक्षा असेल असं मला वाटत नाही।